माझ्याकडे एक क्लायंट आला होता. माझ्या वडिलांवरती विनयभंगाची केस झाली, माझ्या बायकोनी केली. तर तिने ना हिडन कॅमेरा लावला तिच्या बेडरूममध्ये. तिचा सासरा अंडर गार्मेंट्स एक बॉडी फॉर्मेशन, जसं ब्रेस्टच्या जागी ब्रा असतो आणि खालच्या जागी अंडरवेअर असतो, त्याच्यावर झोपून सेक्स क्रिया करायचा आणि ते सिमेंट त्याच्यावरती टाकायचा. कारण आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आहेत ते प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहेत. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हटलं की माझ्या तरी डोळ्यासमोर चित्रपट येतात. शर्लॉक होम्स, त्याच्यानंतर तो 7. प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा जॉब थोडक्यात काय असतो? तुमच्या डोक्यात कुठल्या पद्धतीचा संशय येतोय त्या संशयावरती काम करणार आहे. एक छोट्या छोट्या इतके ऑब्झर्वेशन जबरदस्त असतात. जसं हे चित्रपटात दाखवते तशी लाईफ नसते प्रायव्हेट डिटेक्टिव्हची. हे जे ते काल्पनिक व्हर्जन आहे, लोकांना फार असं फॅन्टसाइज करून दाखवणं की वाव त्यांनी ते सगळं ओळखलं. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह कोण असतो? अगदी सोप्या भाषेत कुठले कुठले संशय घेऊन येतात लोक? मॅक्झिमम म्हणलं असतं माझ्याकडे प्री मॅट्रिमोनियल जे हे आहेत, समजा आपल्याला चौकशी करायचं, कारण आत्ता जी काही रिसेंटली केस झाली, केतन अग्रवाल पुण्यात राहणारा केतन अग्रवाल, सियाबाबत काही इन्व्हेस्टिगेशन झाले असते आणि तिचं जर काही अफेअर आहे असं कळलं असतं केतनच्या वडिलांना, तर हे वाचू शकलं नसतं. त्या फसवण्यात आलेले आहे अग्रवाल फॅमिलीला, 100% फसवण्यात आले. लग्न झाल्याच्या नंतर जे काही तुमच्याकडे केसेस येतात त्यात सर्वात जास्त प्रमाण कुठल्या केसेसचं असतं? प्रिव्हियस एक केस होती ज्याच्यात सगळ्यात खतरनाक केस कुठली? माझ्याकडे एक क्लायंट आला होता, त्याला त्याच्या वाईफवर डाऊट होता. नवरा बायकोवरती किंवा बायको नवऱ्यावरती संशय घेते, परंतु तो संशय खोटा आहे. संशय घेणं सुद्धा एक डिसऑर्डरच आहे. काही संशय फार वेगळ्या लेवलला जातात, काही लोक ट्रूथ ऍक्सेप्ट करू शकत नाही. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह काय प्रोफेशन आहे तुझं? ते लिगल आहे? ती इन्व्हेस्टिगेशन हा एक टर्मिनॉलॉजी आहे, म्हणजे एक टर्म आहे की त्या प्रोसेसला इन्व्हेस्टिगेशन म्हणतात. तुम्ही हे घर तोडण्याचं काम करताय का? मी घर तोडण्याचं काम करण्याच्या आधी घर तुटणारच आहे. जर तुम्ही माझ्याकडे येणार आहात तर हा विचार करूनच या. अशी एखादी मोठी क्रिमिनल केस आली तुझ्याकडे? क्रिमिनल मध्ये काय येतं? 498 येतं, डोमेस्टिक व्हायलन्स येतं. एका टॉप प्रायव्हेट डिटेक्टिव्ह मध्ये कुठले गुण असायला पाहिजे? हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आजचा पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग होणार आहे. मी स्वतः खूप जास्त एक्सायटेड आहे या आजच्या पॉडकास्टसाठी, कारण आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत ते आहेत प्रायव्हेट डिटेक्टिव्ह. एक गुप्तहेर आहेत आज आपल्या मंचावरती. पेटली नवत्ती. म्हणजे हे ऐकल्याबरोबरच मला असं वाटलं की हा पॉडकास्ट खूप रंजक होईल. जसा तुम्हालाही वाटतोय तसा मलाही वाटतं, कारण आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आहेत ते प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहेत आणि मला खूप सारे प्रश्न आहेत की ही लाईफ काय असते, ही लोक कशा पद्धतीने ते डिटेक्टिव्हगिरी करतात, स्पाय कशा पद्धतीने करतात. हे गुप्तहेर म्हणजे मला जे ओळखतात माझे प्रेक्षक त्यांना माहिती आहे की मी भैरजी नाईक यांच्यावरती अगदी 700 पानाचं पुस्तक लिहिलेलं आहे. सो मला या सेक्टरमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे आणि आजचा पॉडकास्ट त्यामुळे इंटरेस्टिंग असणार आहे, कारण माझंसुद्धा इनपुट तुम्हाला त्याच्यामध्ये ऐकायला मिळतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याकडे जेव्हा गेस्ट येतात ते त्या ताकदीचा असावा, ही सगळ्यात मोठी अपेक्षा असते. म्हणूनच आज आपल्या मंचावरती कुणाल चांदेकर, जे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहेत, ज्यांची सागा एंटरप्राइजेस ही फर्म आहे, त्या फर्मचे ते फाउंडर आहेत आणि असं आपण अगदी प्रोफेशनल लँग्वेजमध्ये बोलायचं झालं तर चीफ इन्व्हेस्टिगेटर आहेत सागा एंटरप्राइजेसचे. आणि त्यांना 16 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. 16 वर्षात त्यांनी कित्येक केसेस पाहिलेले आहेत, कित्येक केसेस हँडल केलेले आहेत, कित्येक केसेसचा निकाल लावलेला आहे. आणि त्या जेवढ्या इंटरेस्टिंग केसेस मी ऑफ कॅमेरा ऐकत होतो त्याहून जास्त इंटरेस्टिंग त्या इथे होणार आहेत, कारण माझे प्रश्न तिथं असणार आहेत. सो जास्त वेळ घेत नाही, सरळ वळूयात आजच्या आपले मस्त गेस्ट कुणाल चांदेकर यांच्याकडे आणि बघूयात आज आपल्याला या पॉडकास्टमध्ये अगदी वेगळी अशी कुठली माहिती ऐकायला मिळते. कुणाल दादा, येस, खूप खूप स्वागत आहे तुझं Thank या you so much. मंचावरती. चालेल मी तुला तुझं वगैरे म्हणतो, पहिले तर मी दादा म्हटलोय, कारण की ते आपुलकी तशी राहते. आणि सो मला असं वाटतं की आपण गप्पा मारूयात आज छानपैकी. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हटलं की माझ्या तरी डोळ्यासमोर चित्रपट येतात. शर्लॉक होम्स, त्याच्यानंतर तो 7, आपल्या इंडियामध्ये सांगायचं झालं तर व्यंकटेश बक्षी, आता तो आत्रेया नावाचा एक तो सिनेमा खूप इंटरेस्टिंग असतात. जेवढ्या मर्डर मिस्ट्री त्या सॉल्व्ह करताना कॅरेक्टर हे सगळं, आणि डिटेक्टिव्ह म्हटलं की फार इंटरेस्टिंग आहे. काय असतो बरं, म्हणजे प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा जॉब थोडक्यात काय असतो हे मला अगोदर समजावून सांग.
सी फॅन्टसी वर्ल्ड हे तू म्हणतोयस हे आलं लक्षात माझ्या, म्हणजे आहेच. म्हणजे लोकांना डिटेक्टिव्ह म्हटलं की काहीतरी फॅन्टसी, या बिल्डिंगवरनं त्या बिल्डिंगवरनं उड्या मारणं, अंधारातनं गपचूप निघून जाणं आणि अशी काहीतरी माहिती देणं जी समोरच्या मनातनं काढून घेणं, म्हणजे मेंटलिस्ट असं काहीतरी त्यांना वाटायचं की फक्त कपडे बघितले की ह्याचं नाव सांगा किंवा ह्याचं एज काय. ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, त्या काल्पनिक, त्या तेवढ्या ह्याच्यात. ग्राउंड बेसवर ते सगळं वेगळं आहे. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह हा तुमच्या डोक्यात कुठल्या पद्धतीचा संशय येतोय त्या संशयावरती काम करणार आहे. ओके, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह. एक्झॅक्टली. त्याच्यात चित्रपटात जसं दाखवतात, आता मी शेकर होम नावाची एक सिरीज पाहिली होती, के मेननची. पाहिलीच असेल 100%. म्हणजे शर्लॉक होम्स ते शेकर होम आणि तो खूप सुंदर होतं. म्हणजे सुरुवातीलाच आला की तो बघतो, इतका छान ऑब्झर्व करतो, तिथे एक दाग आहे, तिथे हे केलेलं आहे, त्याचा तो सूटचं हे फाटलेला आहे, म्हणजे तो जुना मिलिटरी. एक छोट्या छोट्या इतके ऑब्झर्वेशन जबरदस्त असतात, इतके चपकल असतात. जसं हे चित्रपटात दाखवते तशी लाईफ नसते प्रायव्हेट डिटेक्टिव्हची, एवढी सोपी नसते. आता ते तू जे तर सांगितलंस की तो आला, त्यांनी त्या गोष्टी बघितल्या, त्या सगळ्या केल्या, ह्याच्यासाठी कॅमेरा विजन असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही स्वतः कॅमेरा असणं गरजेचं आहे किंवा AI टूल तरी असणं गरजेचं आहे. फार कमी लोकांमध्ये ते विजन असतं आणि ती लोक फार वरच्या लेवलला असतात. आता हे जे ते काल्पनिक व्हर्जन आहे की जे लोकांना फार असं फॅन्टसाइज करून दाखवणं की वाव त्यांनी ते सगळं ओळखलं, ते मलाही बघायला छान वाटलं ना. म्हणजे मलाही कधी कधी असं वाटतं की असे जर गुण माझ्यातही असते तर आय वुड हॅव बीन बेटर दॅन दॅट वॉट आय एम राईट नाव. आहे ना, बरोबर आहे तसं. तर ते फॅन्टसी वर्ल्ड झालं. रिअल वर्ल्ड मध्ये मी जर असं काही बघायला गेलो तर 2 झापडून भेटले बाहेर असं काहीतरी बोलतील मला, पण ते एवढं इझी नाहीये. हा, म्हणजे आत्ताचे जे मेंटलिस्ट आहेत ते छान काम करतायत. थोडक्यात मॅजिशियन्स, मेंटलिस्ट, मॅथमॅटिशियन्स आहेत, ते तुमच्या मनातलं ओळखणं, त्या सगळ्या गोष्टी करणं, तो सगळं तुमच्या बॉडी लँग्वेजचा ट्रिक आहे. दॅट इज अ ट्रिक. आणि ते प्रूव्ह पण करू शकत नाहीत, ते नाही प्रूव्ह करू शकत. पण मग आपल्या इथे तसं नाही ना. आपल्याला सत्य काढण्यासाठी चोराच्या डोळ्यात बघून मग असं जर असतं तर मग ही लोक गव्हर्नमेंटमध्येच असती ना. चोरी केली आहे की नाही ते तर तोंडावरच सांगतील ना. मग का नाही मर्डरच्या सोबत हे मेंटलिस्ट उभे करत? तेवढं सोपं नाहीये. मला जर विचारलं की डॉक्टर कोण असतो, तुम्ही सांगेल पेशंट जेव्हा आजारी पडतात ते डॉक्टरकडे येतात, मी त्यांना गोळ्या, औषधं, इंजेक्शन, सलाईन की जे काय मेडिसिन देऊन ठीक करतो. तसं मी तुला विचारलं प्रायव्हेट डिटेक्टिव्ह कोण असतो, अगदी सोप्या भाषेत रिअल लाईफ मध्ये. जिथे डोक्यात संशय येतो, तुमच्याकडे आजार येतो, आमच्याकडे संशय येतो. संशय पण हा आजारापेक्षा काही कमी नाही, त्याच्यापेक्षा मोठा आजार आहे. तर येस, तुमच्या डोक्यात संशय आला, तुम्ही या, तुमचं निदान करू शकतो ऍटलिस्ट की तुमचा संशय योग्य आहे की नाही, मी त्या संशयावरती काम करू शकतो की नाही, तो संशय त्या लेवलचा आहे की नाही. आणि युजली माझ्याकडे जी लोक येतात ना ती 90% संशय नसतो, त्याचं निदान झालेलं असतं. त्यांना कुठेतरी काहीतरी फुटप्रिंट्स आलेले असतात. फार कमी लोक असतात जी संशय आहे म्हणून येतात पण काही नसतं. बट युजली त्यांना ते सगळे सिग्नल्स मिळालेले असतात. समजते मी काय म्हणतो? तो संशय म्हणून नाही. पण हा, माझ्याकडे जर यायचं आहे तुम्हाला तर मग तुमच्या डोक्यात संशय आहे, कॉल करा, भेटा, लेट मी सी व्हॉट काइंड ऑफ सस्पिशन यू आर कॅरिंग. आलं लक्षात? आणि ते खरं आहे की खोटं ते इन्व्हेस्टिगेट केल्याशिवाय पण नाही कळणार. बरोबर. कारण प्रत्येक जण, जसं मी मगाशी सांगितलं की तो त्याच्या स्टोरीनी येतो, त्याच्या नरेशननी आलेला असतो, त्याच्याबरोबर काय घडलंय हे त्यांनी तो जगलेला असतो. ते खरंय खोटंय नाहीये हे ते मी ठरवायचं नसतं. शेवटी मी जसं तुम्ही आज नाडी हात बघितला किंवा ब्लड प्रेशरचं मशीनवर ब्लड प्रेशर नॉर्मल दाखवतोय पण त्याला त्रास तर होतोय, मग त्याच्यासाठी काय करणार तुम्ही? मग तुम्ही ब्लड टेस्ट सांगणार किंवा इतर काही टेस्ट सांगणार, ते इन्व्हेस्टिगेशन तुमचं. असं तसं आमचं असतं की आम्ही त्या पॅरामीटर्स चेक करतो की हा बाबा त्या पॅरामीटरमध्ये बसतोय का सस्पिशनच्या, की हा सस्पिशन आहे का, हा खरंच संशय आहे का. बरोबर. मग त्याच्यावरती काम कसं करायचं असं. कुठले कुठले संशय घेऊन येतात लोक? अरे तेव्हा आता कुठले कुठले संशय हा एक प्रकारचा असेल तर ठीक, बरोबर म्हणलाच. कुठले आता हे त्याच्यात कॉर्पोरेटचं लेवलचं असू शकतं, पर्सनल लेवलचं असू शकतं. कॉर्पोरेट म्हटलं तर मी माझं सेक्टर छोटं करतो. अच्छा, आलं लक्षात? मी तेवढ्या सेक्टरसाठी काम नाही करत. माझं खूप मोठं सेक्टर आहे. संशयाचा सेक्टर हा खूप मोठा आहे, वर्ल्ड वाईड सेक्टर आहे. तरी कुठल्या कुठल्या केसेस प्रत्येक याच्यात मॅक्झिमम म्हणायचंय का तुला? मॅक्झिमम म्हणलंस तर माझ्याकडे मॅट्रिमोनियलच. ओके, कौटुंबिकच, नवरा बायको, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आणि मग अजून बरीच काही नाती. म्हणजे लग्न जमलेलं आहे किंवा जमणार आहे आणि त्यांना शहानिशा करून घ्यायची आहे की अपोजिटचं जे स्थळ आहे किंवा मुलगा किंवा मुलगी ते योग्य आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी येतात. नाही, काही काही वेळेस योग्य पण असतं.
हो ना, पण योग्य की अयोग्य तेच पडताळणी करण्यासाठी तुमच्याकडे येतात. हे प्री मॅट्रिमोनियल झालं. Pre-matrimonial हे प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन. आणि मॅट्रिमोनीमध्ये प्री मॅट्रिमोनीमध्ये फार कमी वेळा संशय येतो. त्याचे रेड फ्लॅग्स वेगळे असतात. लग्नाच्या आधीच्या माहिती त्याच्यात बरेच आहेत की आता काही लोक मॅट्रिमोनी साईट्सनी येतात, लग्न जुळलेलं असतं, पण फक्त स्थळ आवडलेलं असतं त्यांना, की आम्हाला आवडले हो म्हणायचे, आम्हाला माहिती हवी. परवडणार आहे का? मी जर चुकीची माहिती दिली नाही म्हटलं परत तुम्ही घेऊन परत दुसरं स्थळ माझ्याकडे येणार आहे का? ऍटलिस्ट कुठपर्यंत तरी जा, थोडंसं पुढे जा, आहे की नाही? की हो आता आम्ही हो म्हणू शकणार आहे, ह्या गोष्टी आम्ही बेसिक माहिती काढलेली आहे. तुम्ही फक्त मॅट्रिमोनीवरती स्थळ बघताय आणि आता आम्हाला म्हणता इन्व्हेस्टिगेशन करून द्या, असे किती करणार? बरोबर. माझं पर्सनल मत काय, लोक मॅट्रिमोनी साईट्स किंवा या सगळ्या साईट्सवर जातात का? तू कधी विचार केलायस का? कारण बाहेर कुठे भेटत नाही ना. तुमच्यात काहीतरी कमी आहे. हो ना, बाहेर काय भेटत नाही? की तुमची काहीतरी एक बाजू आहे जी समाजाला माहिती आहे, तुमच्या आजूबाजूच्यांना माहिती आहे आणि तुम्हाला स्वतःला सुद्धा माहिती आहे. पण तुम्हाला स्वतःला चांगलं बघायचंय म्हणून तुम्ही कुठेतरी लावून ठेवता आणि मग ते स्वतःच वाचता की मी इथे चांगला आहे. हा माझा समज आहे. ओके, पण हा बरोबर आहे. तिथे कोणी देतं का की मी वाईट आहे? नाही ना. माझा हा स्वभाव आहे, अगदी माझा हा छंद आहे. छंद वाईटच असतात, किंवा माझी हॉबी आहे, या सगळ्या गोष्टी कोणी लिहितं का? आणि तिथे सगळं चांगलंच येतं ना. प्री मॅट्रिमोनियलमध्ये जे इन्व्हेस्टिगेशन्स येतात ते फार प्रायमरी पण येतात आणि काही नंतर येतात, ते मला जास्त इंटरेस्टिंग असतात. की लग्न जमलंय, होकार आलाय, मुलगा असं असं करतोय, टाळाटाळ करतोय, जास्त फोनवर बोलत नाहीये, त्याचे सारखा बिझी असतो म्हणून आम्हाला डाऊट आलाय, घरचे खूपच घाई करतायत. ह्या बऱ्याच केसेसमध्ये होतं बरं का, की घरचे खूप घाई करत असतात. दॅट इज द बिगेस्ट रेड फ्लॅग. मुलाचे घरचे ज्यावेळेस सांगतात की लवकर करा, मग आमचं हे असं आहे, मग ते तसं आहे, मग नंतर हे होऊन जाईल, मग ते होऊन जाईल, अजून एक राहिले, ते राहिले, या सगळ्या गोष्टींमध्ये या गोष्टी रेड फ्लॅग्स असतात. पहिली घाई खूप होतीये. प्री मॅट्रिमोनियल जे हे आहे, समजा आपल्याला चौकशी करायचं, आता हे महत्वाचं का वाटतंय? कारण आत्ता जी काही रिसेंटली केस झाली, केतन अग्रवाल मर्डर केस, त्याच्यामध्ये ते मला वाटतं ओळखीचेच होते, काहीतरी नात्यागोत्यातले होतं. जर समजा याच्यामध्ये सियाबाबत काही इन्व्हेस्टिगेशन झाले असते आणि तिचं जर काही अफेअर आहे असं कळलं असतं केतनच्या वडिलांना, तर हे वाचू शकलं नसतं. याच्यात तुझं काय आस्पेक्ट आहे किंवा तुझं काय मत आहे याच्यावरती? मुद्दा छान आहे. प्रत्येक प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन मध्ये काहीतरी निघेलच असं नाही. प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन मध्ये आमच्याकडे जी केसेस येतात ते थर्ड पार्टी असतात. ह्याच्यात हे नात्यातल्या नात्यात झालेलं आहे. खूप जवळच्या लोकांनी विश्वास दाखवलेला होता की येस हे स्थळ चांगलं आहे. या पर्टिक्युलर सियाच्या केसमध्ये अग्रवाल फॅमिलीला पटवून देण्यात आलं होतं की ही खूप चांगली मुलगी आहे किंवा जे काही आमच्या डोळ्यासमोरचं वाढलेली आहे, जे काही आहे, बरोबर. आणि मग ती लोक पण खूप जवळची असल्या कारणाने त्यांच्याकडे हा संशयाचा किडा डोक्यात येणं पॉइंटच नव्हता ना. की ज्या लोकांना ते वर्षानुवर्ष ओळखतायत आणि ती लोक जर त्याचं गॅरंटी घेत आहेत, तर मग आपण संशय घेऊन ती करणार कशी? या केसमध्ये त्यांनी काय करू शकले असते? काहीच नाही. म्हणजे काय म्हणतात त्याला, घर का वेदी लंकाड आहे, मुंह मेराम बगल में चुरी, त्यांच्याबरोबरच झालं, फसवणूक झाली. सच अ क्लास फॅमिली इट इज. ते सोडा, तो मुलगा किती सुंदर होता, विचार केलाय का? मल्टी टॅलेंटेड होता. त्या मुलीसाठी तो काय काय करत होता. या एरामध्ये त्या मुलासारखी ट्रीटमेंट मुलीला कुठला मुलगा जर देत असेल, मी 16 इयर्सचा एक्सपिरियन्स सांगतोय, वन ऑफ द ब्युटिफुल थिंग मी माझ्या आयुष्यातली बघितलेली तो केतन अग्रवाल. एक व्यक्ती त्याच्या बाबतीत वाईट बोलणारा नाही निघा. एवढ्या सगळ्या याच्यात मला सांगा, त्या मुलाविषयी कोणी क्रॉस बोलले की हा पण असा होता? नाही ना. ऐकलंय कधी? काय वाढवलं असेल त्याच्या आईवडिलांनी, काय अपब्रिंगिंग दिलं असेल त्याच्यासोबत? हे सगळ्यात जास्त वाईट कुठे वाटतं माहिती का त्या केसमध्ये? त्यांनी तिला आधी एकदा त्याला लोगडला नेलं होतं, तिथनं ढकललं होतं त्यांनी तिला, आणि त्यांनी झाडं पकडली, बापरे, एक झुडूप पकडलं आणि त्यांनी तिला विचारलं, म्हणजे मी हे फार फिल्मी स्टाईलमध्ये थोडंसं हे केलं, रिवाईज केलं किंवा ते तयार केलं असं, की काय झालं असेल. आणि त्यांनी विचारलं मागे वळून तिला की क्या हुआ? ती म्हटली साप था.
त्यांनी ते झुडूप सोडलं आणि तिला घट्ट मिठी मारली तिथे आणि तो रडला तिच्या मिठीत. आणि हे खरं आहे, लोहगडलाच तो रडला आणि त्यानंतर त्याचा तिच्यावरचा विश्वास जास्त वाढला, तो डबल प्रेमात पडला या भावनेत की तिने जीव वाचवला. काय काय त्या आई वडिलांच्या मनावर गेलं असेल की इतकं संत पोरग जिवंत ठेवलं त्यांनी, एवढं वाढवलं. डायरेक्टरल पोस्टवर असेल ते पोरग, मी बघितलेलं आहे. त्या कमी वयात तो कुठे गेला असता. तिच्या पायात या जगातल्या सगळ्या काय म्हणतात सुख सोयी सगळ्या तिच्या पायाशी होत्या आणि सगळी संकट तिने डोक्यावर घेतली. आता निकम काय वाटतं बरं, काय सायकोलॉजी किंवा याची बॅक स्टोरी जी जगाला दिसते तीच असेल? म्हणजे एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हणून तो आता सगळ्यात हा माझा स्टडी सांगतो. नाही, जे जगाला दिसतंय ते आहेच. मर्डर तर झालाय, बरोबर आहे, पण ती त्या घरात गेली कशी, रुजली कशी, दॅट इज अ कॉन्स्पिरसी. आय थिंक त्या फसवण्यात आलेलं आहे अगरवाल फॅमिलीला, 100% फसवण्यात आलेलं. तुला काय वाटतं ती पूर्ण फॅमिलीज किंवा तो ट्रॅप होता? तर इट्स अ ट्रॅप, इट इज 100% मुलगी त्याच्यात सामील नाहीये. माझा असा एक ॲज अ डिटेक्टिव्ह अँगल आहे की पोलिसांनी त्या दृष्टीने सुद्धा लक्ष घालावं की घरच्यांना मुलगी माहिती नसते का, तिचे दारूचे व्हिडिओ आहेत, तिचे बाहेर देशातले पब्सचे. ते तर बोलतात आमची मुलगी दारू पित नाही, पार्टी करत नाही. मग ती आत मग तिला सवय असेल बारमध्ये जाऊन दूध प्यायची. असतात ना तशा मुली, घरातनं दूध नेतात प्यायला. आपला तो बाळ आहे, दुसऱ्याचा काळ आहे, बरोबर आहे ना. आता किती काय केलं तरी पाठीशी तर ते तिलाच घालणार ना. पण ते फार इंटरेस्टिंग होतं ज्या दिवशी ही घटना घडली आणि त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हणजे उघड पडलं की हिने केलेलं आहे. त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पहिल्या बाईट ज्या आल्या तिच्या आईवडिलांच्या, तर आमची मुलगी जर गुन्हेगार आहे तर तिला फाशी देऊन टाका. नंतर हळूहळू त्यांचे जे स्टेटमेंट्स आले ते फार वेगवेगळ्या पद्धतीचे येणारच ना. माझ्या मते तर ना घरात त्यांना माहिती होतं ती करून आल्यानंतर. कधी कधी संशय घेणं चांगलं असतं. म्हणजे बघ आता प्रश्न पूर्ण करतो की आता याच केसमध्ये जर समजा त्यांनी ठीक आहे बाबा असू द्या, आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीने हे सगळं सजेस्ट केलंय, आपल्याला सांगितलं, तरी सुद्धा आपण आता तुमच्यासारखा एखादा प्रायव्हेट डिटेक्टिव्ह लावू आणि काहीतरी त्याच्यात जर निघालं तर ठीक आहे, नाही निघालं तर आपली मुलगी आहे. मग कधी कधी संशय, जर समजा तसं झालं असतं, आपण असं एक अज्युम करूयात की त्यांनी असं केलं असतं तर आज केतन वाचलं असतं. मग कधी कधी संशय घेणं चांगलंही ना. हेच मग अशी माझा बोलण्याचा उद्देश. अपब्रिंगिंग, मोठ्यांचा आदर केला त्यांनी, ज्यांनी धीर दिला, ज्यांनी आश्वासन दिलं त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांच्या पायावर डोकं ठेवलं त्या लोकांनी. मग हे अपब्रिंगिंग झालं ना तुमचं, की मोठ्यांचा आदर करून केलं. माझ्यासारखे असतं तर मी माझ्या बापाला म्हणलं असतं, बाप्पा काय पण असू दे, मला बघा त्याची माहिती काढून द्या. कधी असं झालंय म्हणजे तुझ्याकडे केस आली आणि त्याच्यानंतर असं झालं की ते मुलगा किंवा मुलगी अगदी तसे निघाले, रेड फ्लॅग म्हणजे रेड फॉरेस्ट म्हणू शकतो, लग्न तुटलं, लग्न तोडावं लागलं, तोडायला सांगितलं? रेड फॉरेस्ट नाही हो, तोडावं लागलं म्हणजे काय, मल्टिपल लग्न केलेली लोक समोर आली. बापरे. पण हे मॅट्रिमोनी साईट्समध्येच होत आहे ना. सी, आता तुम्ही ओळखीतल्या पाळखीतल्या गेला तर मग आपण झक मारत ती माहिती काढतो. लक्षात आलं तुझ्या, मला काय म्हणायचं, अगदी ओळखीत आलं तर बाबा 10 जणांना विचारतो वगैरे असं सगळ्या गोष्टी. आणि आता आपल्या कम्युनिकेशन मास मीडिया ह्याच्यामुळे एवढं ह्याचा प्रसार इतका छान झालेला आहे की आता लोक संशयानेच बघतायत लग्नाच्या आधी. बघा ना प्रॉब्लेम काय. माझ्याकडे प्री मॅट्रिमोनीमध्ये ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशनला लोक येतात त्यावेळेस मी मेडिकल हिस्ट्री काढा, मी म्हणतो मी का काढू, तुम्ही सांगा ना त्यांना द्यायला, प्रॉब्लेम काय. तो ऑब्वियस आहे. मागा मुलीकडचे आले होते माझ्याकडे, मी म्हटलं तुमच्या मुलीत काय प्रॉब्लेम आहे, म्हटलं नाही, HIV पासून सगळ्या टेस्ट करा म्हटलं तिच्या, आणि बेसिक टेस्ट आहेत म्हटलं, लिपिड प्रोफाईल करा, LFT करा, रिनल टेस्ट, आपली किडनी टेस्ट करा, रक्त लघवी, युरिन टेस्ट करा, बेसिक आहे, बरोबर आहे, HIV करा, आणि काय STDच्या टेस्ट असतील त्या आहेत त्या करून हां तिथेच अर्ध क्लिअर सगळं येतं. त्यात लिव्हर टेस्टमध्ये सगळं येतं. तुम्ही तो डॉक्टर, तुम्हाला काय सांगायची गरज. दारू किती पितो ते लक्षात येऊन जाईल. जास्त मीठ खाल्लं SGPT वाढला, समजू शकतो आपण. आदल्या दिवशी खूप गोड खाल्लंय म्हणून शुगर पण थोडीशी हे होतीये, HbA1c होतं, ते सगळं येतच ना त्याच्यात. तुमचा तो सारांश 3 महिन्याचा बायोडाटाच असतो तो. एक्झॅक्टली एवढंच करून घ्या. त्याच्यात फक्त एकच सांगतोय मी, HIV. मग त्याच्यातला आज काय तुम्ही विचारा. मी माहिती का काढू मेडिकलची, तुम्ही कधी अपफ्रंट होणार पेरेंट्स म्हणून. तुम्ही जर तुमच्या मुलीसाठी मेडिकलसाठीच जर मुलीसाठी जर तो पुढाकार नाही घेऊ शकत, मग लग्नानंतर काय घेणार आहे. करून दिला तर तुझी झकमार कितीतरी पेरेंट्स करतात. मेडिकलसाठी जरी तुम्ही उभं नाही राहू शकत तर मग दॅट इज एन इश्यू. मी सांगतो मेडिकल तुम्ही स्वतःहून बोला, प्रॉब्लेम काय.
शतक काय चालू आणि खूप खूप साऱ्या केसेस आता पुढे येत आहेत ना, की आता ते हगवणी मर्डर केस माहिती असेल तुम्हाला. ते पण किती हाय प्रोफाईल केस होती सगळी, त्याच्यात सुद्धा तेच झालं. आमच्या बीडकडे एक अशीच मोठी आमदाराच्या घरी केस झाली. सो अशा केसेस वाढत आहेत, कारण अगोदर त्याचं जर इन्व्हेस्टिगेशन झालं तर मला वाटतं की दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. ही ताकदीची मेंटॅलिटी झाली डॉक्टर. ऐक, माझं म्हणण्याचा उद्देश काय, मध्यमवर्गीय फॅमिलीचा मुलगा असेल ना, तो जास्तीत जास्त बायकोला मारेल, शिव्या देईल, मग कोर्टात विषय जातील आणि ते संपून जातील. उच्चभ्रू फॅमिलीमध्ये काय होतंय माहिती का, ताकद आहे, पैसा आहे, करून टाकू, काय होणार आहे, 3 महिने 4 महिने, किंवा ते सुद्धा नाही आम्ही खून पचवू शकतो, ही मेंटॅलिटी पोटला नाही ना होत. पण मग आता तसं नाही राहिलेलं ना, मग एकतर्फी गोष्टी असतात. ह्याच्यात डिसिजन, ती 19 वर्षाची म्हणून तिचं लग्न करत होतात अगरवाल केसमध्ये, ती मॅच्युअर होती का? नाही, आता कळतं खूपच मॅच्युअर होती. मॅच्युअर होती, डॅमच्युअर होती ती, डॅमच्युअर एकदम राक्षसीच एकदम. जे आता प्री मॅट्रिमोनियल पेक्षा आपण मॅट्रिमोनीवरती घेऊयात. लग्न झाल्याच्या नंतर जे काही तुमच्याकडे केसेस येतात, त्यात सर्वात जास्त प्रमाण कुठल्या केसेसचं असतं? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे येण्याचा काही दुसरा दृष्टिकोनच नाहीये. म्हणजे मग येतीलच का? हा, फायनान्शियल फ्रॉड झालाय लग्नात, असं ह्या बऱ्याच केसेसमध्ये झालंय की प्रिव्हियस एक केस होती ज्याच्यात नवऱ्यानी बायकोला एक बिझनेस उभा करून दिला आणि सायनिंग अथॉरिटी मध्ये मध्ये राहिला, नंतर तिने काढून घेतलं, तू तुझं व्याप बघ, मी माझं बघते, आणि नंतर सगळंच ओव्हरटेक करून घेतलं. मग ते फ्रॉड, तिने ते फ्रॉड केलेत. बरं, तो सायनिंग अथॉरिटी असताना सुद्धा त्यांनी त्याच्या खोट्या सह्या करून पैसे काढलेले आहेत. अशा केसेस येतात, म्हणजे ह्या टेक्निकल झाल्या. पण मॅक्झिमम जे आहेत त्या अफेअर्सच्याच आहेत. कुठली लोक जास्त येतात, म्हणजे हाय प्रोफाईल लोक जास्त येतात की मिडल क्लास लोक? अफेअर प्रत्येक क्लासमध्ये होते, जास्त सगळ्याच क्लासमध्ये होते. जास्त का होते? जास्त ज्यांच्यामध्ये तुझं असा, म्हणजे तू जर अशी कॅटेगरी देतोय तर होत आहे सगळीकडे सेमच. पण खालचे जे म्हणजे लोअर क्लास जे आहे ते बिंदास करतायत, जो होगा देखा जाएगा, बरोबर आहे. वरची इज्जतीला जपतायत, हे फक्त बंद दरवाज्यात, एवढंच होतंय, बाकी काही नाही. होतंय सगळीकडे सेमच. बरं, मी पहिले पण म्हणतो की हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजे अफेअरच आहे आणि हे चुकीचं करतायत. हा, आय एम नॉट द जज टू जज दॅट. बरोबर. मी कधीच त्या अँगलनी बघितलेलं नाही, बिकॉज मला चूक आहे की बरोबर आहे तो वेगळा. हा, ही माझी तत्व आहेत की त्यांचं खरं प्रेम असूही शकतं, बट अगेन प्रेम आहे तुमचं, करा, वेगळे व्हा. जे हयात आहे त्याला त्रास देऊ नका. अंडरस्टूड? की ज्याची रिस्पॉन्सिबिलिटी आधी तुम्ही घेतलेली आहे ती पूर्ण करा. सोडा, नाही सोडत आहे त्यांना सांगा, किंवा त्यांची पूर्ण जबाबदारी घ्या, आणि मग तुमच्या नेक्स्ट जबाबदारीकडे. कोर्टाने लीगल केलंय ना आजकाल. हे लीगल नाही गेलेलं, क्रिमिनल नाही असं सांगितलं ना, सिव्हिलमध्ये आणलंय. त्या बेसिसवरती तुम्ही डिवोर्स घेऊ शकता. गुन्हा नाही असं कोर्ट कसं म्हणेल, हा गुन्हा नाही झाला तर आम्ही याच्यावर शिक्षा देणार नाही, तर ते क्लॉज झाले, ते स्क्रिप्टेड झालं सगळं, त्याच्यावरती लक्ष. पण तत्व काय सांगतात तुमची? कोर्ट राहू दे बाजूला, कोर्ट हे नंतरचा भाग झाला. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करताना तुम्ही कुठला कायदा वाचून केला होता का? प्रेम करताना कुठला कायदा वाचला का? बरं, इनफॅक्ट प्रेम असो, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असो, कायद्याच्या पलीकडे जाऊनच प्रेम असतं ना. मग ते प्रेम काय ज्याने कायदा बघितला, आलं का लक्षात? सगळ्यात खतरनाक केस कुठली म्हणजे आतापर्यंत, की असं आपण होतो ना की 16 वर्षाचा एक्सपिरियन्स पण चायला हे हलवून टाकलं मला सुद्धा याने. माझ्याकडे एक क्लायंट आला होता, त्याला त्याच्या वाईफवर डाऊट होता आणि तिच्या विरोधात त्याला पुरावे पाहिजे होते. तर जसं मी आधी सांगितलं की मी काही गोष्टींचे इन्व्हेस्टिगेशन्स करतो, मी विचारतो, केसेस हे करतो की काय. तर त्यांनी मला सांगितलं की माझ्या वडिलांवरती विनयभंगाची केस झाली, माझ्या बायकोनी केली. म्हणलं का? म्हणे ते तिला टच करायचे, बॅड टच करायचे, आणि तिने बऱ्याच वेळा आम्हाला सांगितलं. सासरे सुनेला मग ती स्वयंपाक करत असताना किंवा मग फरशी पुसत असताना सतत समोर येऊन बसणं. बायका घरात असलं की ओढणी घेण्यामुळे. पण मुलीचं बाप आजोबाच्या वयाच्या माणसाला ती काय संशयाने बघणार ना, पण ते मग त्या घाण नजरेने बघणं, ती ते सांगायची नवऱ्याला. पण मग त्याला विश्वास बसायचा नाही, माझा बाप असं थोडी, माझे वडील तसे थोडी.
तुझा असा समज असेल. पण त्याच्या डोक्यात ते यायला लागलं की हिला राहायचं नाहीये या संसारात, म्हणून ही गोष्टी क्रिएट करते. हो. बरं, बऱ्याच केसेसमध्ये होतही असं, पण या केसमध्ये तसं नाही झालं. तर मग त्यांनी ते इथे तिथे हात लावणं, येता जाता पृष्ठभागाला हात लावून जाणं किंवा प्रेस करून जाणं, आजारी असले की अगदी परगाळ्याच्या खाली हात लावून बघणं, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे त्यांनी मला स्वतःहून सांगितलं नवऱ्याने. म्हणजे त्याला ज्यावेळेस कळलं, तिने नंतर अफेअर केलं नाही केलं तो नंतरचा भाग आहे, ते त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय निघालं. पण हे वर्स्ट ऐकणं होतं की त्या केसमध्ये नंतर ती वैतागली की कोणीच ऐकत नव्हतं. तिच्या घरच्यांना पण असं वाटतं, अगं वडीलधारी माणूस आहे, त्यामुळे जसं मुलीला टच करत असेल तर तुला करत असेल, तुला वेगळं वाटत असेल. आलं का लक्षात? तर तिने ना हिडन कॅमेरा लावला तिच्या बेडरूममध्ये, ती नसताना तिनेच लावला. आणि ती माहेरी गेली होती काही दिवसांसाठी आणि तिने तो कॅमेरा तिथे लावला. तर तिला त्याच्या आधी पण डाऊट यायचं की कबर्डमधनं तिचे अंडरवेअर्स, तिचे ब्रा, अंडरगार्मेंट्स, हा म्हणजे ती ज्या पद्धतीने घडी घालते त्या घडी घालून ठेवलेल्या नाहीयेत, त्यांची ती जागा नाहीये, त्याचे पटकन कोणीतरी ठेवून गेलंय. ती ज्यावेळेस आली आणि तिने बघितलं त्यावेळेस तिचा सासरा त्या अंडरगार्मेंट्सचं एक फॉर्मेशन करायचा, बॉडी फॉर्मेशन, जसं ब्रेस्टच्या जागी ब्रा असतो आणि खालच्या जागी अंडरवेअर असते. तो त्याच्यावर झोपून सेक्स क्रिया करायचा, मॅस्टरबेशन करायचा आणि ते सिमेंट त्याच्यावरती टाकायचा. काय वय होतं त्याचं? तर ही वॉज आय थिंक मोर दॅन 67-68, अर्ली 70s मधला होता. त्या व्हिडिओज त्यावेळेस तिने घरच्यांना दाखवले, त्यावेळेस त्यांचा तो हे झाला. आता क्लायंट माझा, त्याची बायको, तो मी त्याला या केसमध्ये एकच सजेशन दिलं की तुम्ही ऑलरेडी अडकलेले आहात, क्रुएल्टी झालेली आहे तिच्याबरोबर. म्हणजे हे जर व्हिडिओत आले, जर व्हिडिओ त्यांनी काय गोष्टी केल्या त्या जर व्हिडिओत आल्या असत्या, ती तर थांबू शकली नसती ना की आता या व्हिडिओमध्ये यावं तिने मला कुठेतरी हात लावावं किंवा मला दाबून जावं. ती तर एवढा चान्स घेणार नाही ना, तिच्यासाठी खूप झालं. म्हणजे तिची पण इज्जत जाणार आहे. आणि ही केस हा गुन्हा दाखल आहे. म्हणजे कोणी जो म्हटलं हे रिक्रिएशन आहे, मी पोलीस स्टेशन नाही सांगत, पण किती नीच लोक आहेत ना. हे काहीच नाही आहे. तुम्ही एखाद्या पोलिसाला पॉडकास्टवर बोलवा आणि पीडीएफ आणि या रेपिस्ट वृत्तीच्या असलेल्या लोकांविषयीच्या केसेस ऐका, अंतर्गत पिळवटून निघेल. घाणेरडी लोक. हे झालं, मी या केसवरती नाही काम करू शकत, कारण त्या पोरीवरती एका पद्धतीने तर अत्याचारच झालाय ना. म्हणजे हा व्हिडिओ समोर आल्याच्या नंतर तिचा नवरा तुमच्याकडे आला होता? हा, म्हणजे फार ती त्यांची केस फार डिवोर्सला आली होती. आय थिंक तो मेंटेनन्सच्या फाईलला आला होता मला वाटतं. म्हणजे त्याला अजूनही विश्वास नव्हता? नाही, विश्वास असेल नसेल नाही, तो संशय मेंटेनन्ससाठी आला होता की ती जॉब करते का, त्याला मेंटेनन्स द्यावा लागत होता. सॉरी, अफेअरसाठी नव्हता आला तो, या गोष्टीसाठी आला होता. त्याला डाऊट होता की तिचं काहीतरी असं असेल म्हणून ती असे काहीतरी आरोप करते. मग तो मेंटेनन्ससाठी आला होता. मी त्या केसवरती काम न करणं उचित समजलं. मी टाळलं, डिरेक्टली नाही बोललो नाही. खूप छान. इट डझंट लुक नाईस. पण जिथे झालाय तिथे झालाय. हा, मला बायस झालो एका दुसऱ्या केसेसमध्ये इमोशनली बायस होणं मी समजू शकतो. हे माझ्याच घरात झालं असतं तर मग काय, वृत्ती माणसाची माझ्या घरातच बिघडणार नाही असं थोडी आहे. ती मानवी वृत्ती, ती कोणाच्याही घरात बिघडू शकते. अगदी. ॲज अ डॉक्टर यू कॅन टेल मी, तुम्ही फ्रँकली सांगू शकता. नाही, सगळीकडेच सेमच आहे, भरपूर ठिकाणी होतं हे असं. मेडिकल इंडस्ट्रीमध्ये या वृत्तीचीच लोक आहेत. म्हणजे तुम्ही जज करू शकता किंवा सांगू शकता की येस ही इज थोडा बहुत केमिकली इम्बॅलन्स, मनोरोग ज्याला म्हणतो. मग आता ही केस जी झाली त्याच्यामध्ये नवरा बायकोवरती, म्हणजे बायको सांगत असताना सुद्धा त्याला ते पटत नव्हतं. पण बऱ्याचदा असंही होत असेल ना की नवरा बायकोवरती किंवा बायको नवऱ्यावरती संशय घेते, परंतु तो संशय खोटा आहे. होतं ना, बऱ्याच केसेसमध्ये होतं. सेकंड मॅरेजेसमध्ये होतं. कधी म्हणजे जसं वृत्तीचं झालं, संशय घेणं सुद्धा एक डिसऑर्डरच आहे. काही संशय फार वेगळ्या लेवलला जातात. काही लोक ट्रूथ ऍक्सेप्ट करू शकत नाही. मी सुद्धा कधी मी फार मोठा असा तीर मार्का सांगतो, मी आहे असं सांगणं, पण मला जर एखादं सत्य कळलं तर कदाचित मी ढासळीन. अगदी. पण मला ते ऍक्सेप्ट करेपर्यंत माझं डोकं किंवा माझा मेंदू तोपर्यंत, ते जोपर्यंत सगळं ॲब्झॉर्व करत नाही तोपर्यंत मला ट्रॉमा आहेच ना. पण मी त्या इंडस्ट्रीत आहे त्यामुळे मी कदाचित तो ट्रॉमा ॲब्झॉर्व करीन, मी थोडासा पुढे निघून जाईन, आय विल मूव्ह ऑन विथ दॅट थॉट, आणि मी सत्य ॲक्सेप्ट करीन आणि पुढे जाईन. काही लोक ते सत्य ॲक्सेप्टच करू शकत नाही. बरोबर.
पण असं म्हणजे असं एखादी केस घडलेली आहे की खूप तो व्यक्ती संशयी होता, तो तुम्हालाच पटवून सांगत होता आणि तुम्ही खूप इन्व्हेस्टिगेशन केल्याच्या नंतर असं लक्षात आलं की नाही, समोरचीच व्यक्ती 16 इयर्समध्ये 2च केसेस झाल्या. 2च केसेस की ज्याच्यात असंच अगदी असंच झालं की आणि हे सेकंड मॅरेजमध्ये. पण त्याच्यात पण नंतर कळलं की तिचं, माझी जी क्लायंट होती ती सतत सांगायची मला की तिच्या नवऱ्याचा अफेअर आहे, तिच्या नवऱ्याचा अफेअर आहे, आणि ती तिच्या डोक्यात ते सगळं रिक्रिएट करायची. म्हणजे तो घरातनं बाहेर पडला की तिचे क्रिएशन्स चालू व्हायचे. बरोबर. शी हॅड डिसऑर्डर. म्हणजे तिला सिक्झोफेनिया होता हे नंतर कळलं मला. ओके. हां. तर आणि तो साधा एकदम, मी फार एका जुन्या पॉडकास्टवरती बोललो होतो, मग त्याचं हे झालं आणि मी सांगतो की तो फार डिसेंट माणूस. त्याचं दुसरं लग्न, त्याची 2 मुलं बाहेर देशातच होती आय थिंक. हां. आणि लग्न 40 नंतर झालेली, 45 नंतरची लग्न. बरं. तिचंही सेकंड मॅरेज, ह्याचंही सेकंड मॅरेज. हिच्या मुलांची लग्न झाली होती. आणि ती सतत, आणि ती पे करायची. म्हणजे काही लोकांना संशय असतो, पण तो दे हॅव स्टार्टेड बिलिव्हिंग देअर ओन क्रिएशन्स, त्या स्टोरीज क्रिएट केलेल्या असतात त्यांनी, त्याच्यावरती ते बिलीव्ह करायला सुरुवात करतात. मग ज्यावेळेस ते बिलीव्ह करतात ना त्यांच्या क्रिएशनवरती, त्यावेळेस आपल्याला थोडंसं कुठेतरी वाटतं की येस, हा लोचा आहे काहीतरी. बरोबर. पण दॅट इज, म्हणजे त्याच्या स्टोरीचा तो हे होत जातो, विश्वास की हा हेच चालले आणि हेच होते, आणि त्याचा रिअश्युरन्स घेण्यासाठी ते समोरच्याला टॉर्चर करत राहतात की हे हे झालंय, मग तू का खोटं बोलतोय. ते त्याच्यासाठी झालेलं नसतं ना. आलं का लक्षात. तर त्या केसमध्ये झालं होतं की तो बसनी जायचा, त्याची कंपनीची बस, ते धायरीची केस होती. तो घरी यायचा, त्याचं रुटीन फार सेट होतं. घरातनं सकाळी 6 वाजता निघायचा, एक म्हातारी बाई रोज तिच्याकडनं पेपर घ्यायचा, म्हणजे किती चांगलं. आणि तसं सोडा बॉटल चष्म्यावाला, ती शबनम बॅग, कंपनीत जाताना सुद्धा शबनम बॅग, त्याचा डब्बा तो स्टीलचा जुना आपला तो तसा शबनम बॅग, आणि त्याच्यात त्या फाईल्स वगैरे असणं. बॅग पण नाही, शबनम बॅग प्रॉपर, इथपर्यंत येईन. ती लोक बघितली तिथपर्यंत झाली, एकदम ती बॅगी ढगाळी पॅन्ट, दिसतोय तो माणूस ओव्हर, एक्झॅक्टली. तो असा ढगाळा शर्ट, तो चष्मा, एक डायरी खिशाला पेन, एक डायरी खिशाला पेन, एक्झॅक्टली ते कॅरेक्टर. ह्याच्याबरोबर लपडं म्हणजे अगदी मला नाही माहिती कोण करू शकते. म्हणजे मी अगदी डम बाई जरी असतो तरी मी त्याच्याबरोबर लपडं नसतं केलं. म्हणजे तो त्या वृत्तीचाच नाही. त्यांनी सेकंड मॅरेज का केलं हे मला अजून नाही कळलं, आणि केलं तर केलं हे त्याला कसं नाही जाणवलं. कारण ती सांगते डे 1 पासून मी त्याच्याबरोबर संशय का, त्यांची स्वतः एकदा बोलता मी माझं 8-15 दिवसाचं काम केलं, माझं पोट भरायला लागलं, माझं डोकं आणि मन भरत नव्हतं की यार काहीतरी चुकतंय, की कदाचित ह्या 15 दिवसातच नेहमी मी तिला विचारलं, मला ते जाणवलं. आपल्याला जाणवतं ना. अगदी. माझ्या पॅनलवरती सायकायट्रिस्ट आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, माइंड कोच आहेत, लाईफ कोच आहेत. तर मी त्यांच्याबरोबर कधी कधी डिस्कशन करतो की काय हे, म्हणजे काय वाटतंय तुम्हाला, नाही वाटत, म्हणजे ते देतात आयडिया कधी कधी. काही मेडिकल टर्म्स ते त्या लेवलच्याच लोकांना त्यांचा अभ्यास असतो त्यांनाच विचारावं. मग माझी जी सायकोलॉजिस्ट होती, मी तिच्याबरोबर थोडंसं डिस्कशन, ती म्हणली 2-3 प्रश्न मी तुला सांगते, ती तिला विचार. तिने पहिला एक प्रश्न विचारला की तुमचं काउन्सिलिंग कधी झालं होतं आणि मेडिकेशन घेतलंय का तुम्ही काही, आणि बोलता बोलता विचार म्हणली. ती पटकन देईल उत्तर, बघ म्हणे तिचं सिक्झोफेनिया. म्हटलं ओके. आणि मी विचारलं तिला, मग तुमचं काउन्सिलिंगचं सेशन शेवटचं कधी झालं, म्हणली मागच्या महिन्यात. म्हणलं औषधं चालू आहेत, संपलं. मग तिथे मी समजून गेलो. म्हटलं काय डिटेक्ट होतं, ती म्हणली सिक्झोफेनिया, पण आता बरं आहे म्हणली. असं झालं. ओके. दिस वॉज इंटरेस्टिंग. आणि की काही नाही निघालं. अजून एक केस होती, त्याच्यात अगदी मी त्या क्लायंटनी 1.5 महिना पैसा खर्च केला. म्हटलं 1.5 महिन्यात एकदाही नाही, असं होऊ शकत नाही. ती मला सांगायची की हे फ्रिक्वेंट भेटतात. मग नंतर म्हणायला लागली ऑफिसमध्येच भेटतात. मी म्हटलं ऑफिस कसलं आहे, त्या तिथं कुठलं त्यांचं ते टेलिकॉलिंगचं ऑफिस होतं त्याचं. मग मी तिथे एक मुलगा अपॉइंट करून घेतला टेलिकॉलिंगसाठी त्यांच्याकडनं. कमी जो काय पगार देतील तो घे म्हणलं, आणि चालू फक्त बघ कोण काय. तो रोज अंगावर कॅमेरा घालून जायचा, काय नाही. तो त्याच्या ऑफिसमध्ये बसायचा, आली की कामं सगळ्यांना त्यांच्या डेस्कवर जाऊन कामं द्यायचा. केबिनमध्ये पण मुलगी बोलवत नव्हता तो. बरं. पण तिला का संशय वाटायचा, कारण आता टेलिकॉलिंगच्या मुली असल्यामुळे दिवसभरात त्या मुली सर हे काय, सर ते काय, तर त्याच्यामुळे तिच्या डोक्यात संशय की आपल्या नवऱ्याचा अफेअरच आहे. एवढ्या मुली कॉल करतात, त्याचे मल्टिपल अफेअर असते. शेवटी काही निघालं नाही, बिझनेसच समजला नाही त्याचा. सगळे फॅक्टर बघावे लागतात. बरोबर.
आणि काही केसेस आल्या की कळतात आहेच, म्हणजे त्याचा एक तो एक पॅटर्न असतो. आलं का लक्षात? हे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हटलं की हे मला फार इंटरेस्टिंग तर आहेच आहे, परंतु तेवढाच मला रिस्की सुद्धा जॉब वाटतो याच्यामध्ये. म्हणजे जसं चित्रपटात दाखवतात की एखाद्याचा पाठलाग करणं, वेगवेगळ्या वेशभूषा करणं, अगदी गुप्तहेर म्हणताय तसं तर गुप्तहेराला वेगवेगळ्या वेश, म्हणजे स्वतःचा जो वेश आहे तो पालटून किंवा एक तुमची जी ओळख आहे ती बदलूनच तुम्हाला जावं लागत असेल ना, की कुठे ना कुठे असं काय असं असतं ना की फार मोठ्या केसेसमध्ये. बरोबर आहे ना, आहे ना, माझी मेकअप टीम पण आहे. पण ते कुठल्या लेवलवर, त्याचं बजेट पण तसं पाहिजे. उगीच मी माझ्या छंद म्हणजे माझ्या हॉबीसाठी एखाद्या केसवरती वेशभूषा करून चाललं, मला परवडलं पण पाहिजे ना. माझी आवड आहे म्हणून मी आपली वेशभूषा करतो, भिकारी भाजीवाला म्हणून जातोय किंवा तिथं भिकारी म्हणून बसतोय, भिकारी वगैरे नाही, किंवा बुरखा घालून गेलोय. त्या स्थळांचं ती रेकी झाली पाहिजे, ती त्या लेवलची ती केस असली पाहिजे. केलं ना वेशभूषा करून मी कामं केलेली आहेत. मी तृतीयपंथी म्हणून केलेले आहे. त्याच्यात मला तृतीयपंथी लोकांनीच ट्रेनिंग दिलेलं आहे आठवड्याभर. माझी एक हे आहे, रील आहे, त्याच्यावरती पॉडकास्ट, त्याच्यावरती तृतीयपंथी ज्यांनी मला म्हणजे वस्त्र मारून मला ट्रेन केलं, मला साडी घालून कसं फिरायचं, कशी टाळी वाजवायची, कसं समोरच्या बरोबर बोलायचं, कसं रात्रीला कुठे उभं राहायचं, काय, ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत मी. म्हणजे त्या पर्टिक्युलर इन्व्हेस्टिगेशन. ही केस नाशिकची होती ऍक्च्युली, इथे नाही, नाशिकमध्ये गेली होती. मग त्यांनी त्याच्यावरती कमेंट केलेले आहेत ज्यांनी मला हेल्प केलेली आहे. म्हणजे असंही नाही की मी हे पण क्रिएट करतोय, जे तृतीयपंथींनी या केसमध्ये मला मदत केली. बरं, म्हणजे अशा वेगवेगळ्या वेशभूषा केल्या. पण हे फार मला वाटतं ना इंटरेस्टिंग तर आहे, पण खूप ह्याला ब्रिलियन्स पाहिजे हे सगळं. आता तृतीयपंथी एक दिवस आपण का साडी तर घालू शकतो, आपण वस्त्राने सगळे दाढी वगैरे भादरू शकतो, पण तर तसं वागणं हे ऍक्टिंग जमणं, ते ऍक्टिंग नाही, त्याला ना ते नॅचरल आहे. माझ्यासाठी आहे ना, प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री आहे. कोणी बाहेर काढतं, कोणी काढत नाही. त्याला आता नावं दिली आहे त्या लोकांनी, दे, देम, हिज, हर्स, ही, हिम, जे काय असेल ते. पण प्रत्येक पुरुषात एक स्त्री आहे आणि प्रत्येक स्त्रीमध्ये सुद्धा एक पुरुष आहे. सगळ्यात असतं. तुम्ही शिवशक्ती, आणि तो बॅलन्स असला पाहिजे. बॅलन्स असला पाहिजे. कोणाला कंट्रोल करता येतो, कोणाला कंट्रोल काय करतो, तिचा तो भारी पडतो, ती त्याच्यावर भारी पडून जाते. त्याच्यामुळे मग आपण आता त्याला जे टर्म्स दिले आहेत, गे, लेस्बियन, हे टर्म्स झालेत. नाही तर हे काय आत्ता चालू आहे, राजवाड्यांपासून चालू आले. हे जे काही प्रोफेशन आहे तुझं ते लिगल आहे? लिगलच आहे ना. लिगल इन द सेन्स व्हॉट सेन्स म्हणतात, तुझं म्हणण्याचा प्रश्नाचा उद्देश काय, लिगल म्हणजे काय? उद्देश काय की आता हे तपास आहे, थोडक्यात इन्व्हेस्टिगेशन आहे, आणि इन्व्हेस्टिगेशनसाठी कोणाचे फोटो काढा, कोणाला फॉलो करा, किंवा कोणाच्या घराच्या आसपास गिरट्या घाला, काही याच्यामध्ये जे येत असेल. सो कोणीतरी माझे जर प्रायव्हेट फोटो काढले मला न विचारता किंवा काहीही, तर हे सगळं इलिगल आहे, माझ्यावरती केस होऊ शकते. सो याची परवानगी आहे का तुम्हाला, असं मला विचारायचं. अशी परवानगी पहिली तर कुठेच नाही आहे. ओके. असं कुठं सर्टिफिकेशन नाही आहे की हे काय, हे सर्टिफिकेटने जाऊन कोणाचे फोटो काढा. बरं, सर्टिफिकेशन मिळून सुद्धा मी कोणाचे फोटो कसे काय काढू शकेन, मी कोणाच्या प्रायव्हसीत कसं काय जाऊ शकेन? आय कॅनॉट गेट इन टू एनीवन्स प्रायव्हसी. तपासासाठी कसला तपास, माझा काय संबंध कोणाचा तपास करायचा? सी, इन्व्हेस्टिगेशन हा ही एक टर्मिनॉलॉजी आहे, म्हणजे एक टर्म आहे की त्या प्रोसेसला इन्व्हेस्टिगेशन म्हणतात, आम्ही म्हणतो, कारण त्या इंडस्ट्रीत राहतोय म्हणून. आता मला कोणीतरी हायर करते, ही समजून घे की माझ्या पर्टिक्युलर क्लायंटला, ए क्लायंटला बी क्लायंटवरती, बी सब्जेक्टवरती डाऊट आहे म्हणून त्यांनी मला हायर केलंय. सो हायरिंग समवन इज नॉट अ क्राईम. ओके, बरोबर आहे. जसं प्रॉस्टिट्यूशन सुद्धा आता इलिगल नाही आहे, प्रॉस्टिट्यूशन करणं इलिगल आहे. मी माझ्या मर्जीने प्रॉस्टिट्यूशन करतोय, सो दॅट इज लिगल ना देन. पण मी कोणाकडनं तरी करवून घेतोय किंवा पब्लिक प्लेसेसमध्ये करतोय तर ते इलिगल आहे. तर तसंच की मला कोणीतरी हायर केलंय, आता लोक म्हणतील हा तू प्रॉस्टिट्यूट आहेस का, मग तसं नाही. पण मला हायर केले की कोणावरती तरी लक्ष ठेवा, फोटो काढा, की तो या माझ्याबरोबर त्या एक क्लायंटबरोबर काहीतरी चुकीचं वागलं जातं आणि त्याला त्याचा पुरावा म्हणून यूज करून तो लिगल बेसमध्येच कन्वर्ट करायचा आहे. उद्या मी कोर्टात हे काम मी केलंय ॲज अ डिटेक्टिव्ह, मी स्वतः फोटो काढले, तो माणूस चुकीचं काम करत असतानाचे फोटो काढण्याचा विटनेस एव्हिडन्स मी आहे. त्या प्रोसेसला 61, 63B फॉर्म म्हणतात, ज्याच्यावरती आम्ही सही करतो.
ॲज अ विटनेस, आमच्या कामाचा तपशील देतो, आमच्या कामाचा अहवाल देतो की आम्ही हे क्लायंट आमच्याकडे कसे आले, त्यांनी आम्हाला कसं पेमेंट दिलं, मग त्या तारखानुसार त्या पुढच्या तारखांपर्यंत आम्ही काय काम केलं, कुठे कुठे गेला तो, कुठे कुठे त्यांनी काय काय केलं, हे आम्ही रिटर्नमध्ये विथ एव्हिडन्स जजसमोरच ठेवतो. मग मी इथे इलिगल ठरवणार ते ना, बाकीचे कोण? मी ब्रीच करतोय. हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारतोय मी, थोडंसं जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून की आता एखादी केसमध्ये एखाद्या सब्जेक्टचा तुम्ही फॉलो केलं, त्याच्या विरुद्ध पुरावे गोळा केले आणि ज्याने तुम्हाला केस दिली होती त्याला ते हे केले, तर मोस्ट ऑफ द केसेसमध्ये काय होतं? डिवोर्स होतो की त्याच्यामध्ये काय होतं? मी नाही जात बघायला. माझ्याकडे केस तोपर्यंत असते जोपर्यंत मी एव्हिडन्स म्हणून किंवा माझा विटनेस म्हणून लिगली वापर झालेला असतो. पण एव्हिडन्स दिल्यानंतर काही लोक कोर्टाच्या बाहेरच सेटल करतात, म्युच्युअल सेटल करतात. तुम्ही कुठलाही डिवोर्स उचलातला, एव्हिडन्स असू नसू, शेवटी तो म्युच्युअलच होणार आहे. बरोबर. तुम्हाला जर एखाद्या ठीक आहे, आपला पहिले आपण मुद्दा क्लिअर करू की ह्याच्यात लिगल हे कसं, बरोबर आहे. तर जसं सांगितलं की एव्हिडन्स दिला, लिगल संपला, आणि माझं काम कुठपर्यंत राहतं? एव्हिडन्स दिला, विषय संपला. तुम्ही तो लिगल वापरताय का घरातल्या घरात वापरताय, हा तुमचा मुद्दा झाला. म्हणजे मी युजली आपण हे नवरा बायकोंच्या केसेसमध्ये करतो की जिथे लिगल अथॉरिटीज इन्व्हॉल्व्ह होणार आहेत. आपण उगीच कोणालाही एव्हिडन्सेस देत नाही, त्याचा दुरुपयोगही होऊ शकतो, ब्लॅकमेलिंग होऊ शकतं. बरं, आपण रूम मधले काही देत नाहीत एव्हिडन्स, आपण रूम पर्यंत गेला हे दाखवून देऊ शकतो. त्याच्यानंतर मग आपण लिगल गोष्टी तिथे इन्व्हॉल्व्ह करतो की तुम्हाला तुमची बायको किंवा तुमचा नवरा लॉजमध्ये गेलाय किंवा या रिसॉर्टला गेलाय किंवा या पर्टिक्युलर रूममध्ये गेलाय, इथे या, रेड हँड पकडा. तिथे लोकल पोलीस इन्व्हॉल्व्ह करतो, जे काय असेल ते तिथे तुमचं कागदोपत्री होतं, विषय संपला. तिथनं पुढे मग मी ॲज अ डिटेक्टिव्ह ते कोर्टात गेलं तर मी तिथे उभा राहतो. त्यांचं काय होतंय ते बघणं हा आपला माझा काय संबंध, माझं काम. क्युरिओसिटी येत नाही कधी एक माणूस म्हणून? क्युरिओसिटी म्हणजे काय? त्यांचं काय म्हणजे ते हस्तक्षेप करणं झालं ना. मग मी बायस झालो असं ना. आता बरं, हा माझा पहिला काम असतं तर मग मला क्युरिओसिटी असते की दिस इज माय फर्स्ट जॉब. माझ्या पहिल्या केसमध्ये काय झालं, अगदी ती क्युरिओसिटी राहिली असती. पण नाउ व्हेन द जॉब इज डन, इट इज डन. पण हे असं वाटत नाही की आपण समजा ए आणि बीचं अफेअर आहे, ए आणि बी मॅरिड आहेत, सी बरोबर बीचं अफेअर आहे, तुम्ही त्याचे इन्व्हेस्टिगेशन केले, त्याचे जे काही पुरावे ते एला दाखल केले आणि त्यांचा डिवोर्स झाला. कदाचित काही दिवसाने असं झालं असतं की जर तुम्ही ते पुरावे दिले नसते तर ए आणि बी त्यांनी फरगिव्ह काहीतरी केलं असतं आणि पुढे जाऊन ते एकत्र नांदू शकले असते. इट्स म्हणजे वेळोवेळीची गोष्ट आहे थोडक्यात. तर असा एक समजा माझ्या मनात किंवा प्रेक्षकाच्या मनात प्रश्न आला की तुम्ही हे घर तोडण्याचं काम करताय का? किती सुंदर प्रश्न आहे. मी घर तोडण्याचं काम करण्याच्या आधी ते घर तुटत चाललंय का नाही हे त्या लोकांनी ठरवलं होतं का? घर तुटणारच आहे, जर तुम्ही माझ्याकडे येणार आहात तर हा विचार करूनच या. इथे पाटी लिहिलेली आहे की मी घर तोडणार आहे तुमचं. ते तुमच्या हातात आहे, ते तोडून घ्यायचं का नाही घ्यायचं. बरोबर. जर तुम्हाला नव्हतं तोडायचं तुम्ही ऍक्सेप्ट करा, माझ्याकडे येऊ नका. मी म्हणत नाही मी माझी कुठे ऍड करतोय का. मी पॉडकास्ट जनजागृतीसाठी करतोय की लोकांना कळावं की खरंच डिटेक्टिव्ह काय करतात. कुठेतरी खारीचा वाटा असेल माझ्या या बोलण्याचा की लोक सजग होतील. माझ्याकडे नाही, कुठल्या एजन्सीकडे जा. मी म्हणत आय एम द बेस्ट डिटेक्टिव्ह एजन्सी इन इंडिया, बट आय एम वन ऑफ द बेस्ट इन माय सिटी. माझं बोलणं आवडलं माझ्याकडे या. बरोबर. तुमच्या खिशाला परवडलं कोणाकडे जा. मी म्हणत नाही की मी महागडाच आहे की माझ्याकडे येतं ते एक्सपेन्सिव्ह, तसं नाही आहे. तुमचा संसार तुटणार आहे हे तुम्हाला माहिती आहे किंवा तुटण्याच्या याच्यावर आला आहे का घरावर, तुम्ही त्या वर्जवरती असतात. मी पहिल्यापासून सांगतोय की तुम्ही माझ्याकडे येत आहे तर पहिली गोष्ट तर सत्य ऍक्सेप्ट करण्याची ताकद तुमच्या पेशन्स लेवल त्या लेवलला ठेवूनच या. उगीच माझ्यासमोर येत आहे आणि मी फलाना मी डिमका, जसं मी आधीही सांगितलं की काही वेळेस मी सुद्धा ऍक्सेप्ट नाही करू शकणार काही ट्रूथ. तर मी माझ्या क्लायंटकडनं कसं एक्सपेक्ट करीन की त्यांनी हे करावं. पण सांगणं तर काम आहे माझं, बिकॉज आय नो व्हॉट विल हॅपन. बरोबर. मी डिसिजन त्यांचं एक्झॅक्टली. पण हा क्लायंट आल्यानंतर मी हे त्यांचं काउन्सिलिंग करतो की ह्या गोष्टी होणार आहेत, आर यू रेडी फॉर दिस. मी दोन्ही बाजूनी त्यांना विचारतो हे तुम्हाला घरातल्या घरात मिटवायचं आहे, त्याच्या पुराव्यांची जी पद्धत आहे गोळा करायची ती वेगळी आहे. लिगल ऍस्पेक्टनी जर चाललाय तर त्याची ती जी मोडस ऑफ ऑपरेंडी आहे आमची, जो काही आमचा पॅटर्न तो वेगळा आहे. आम्हाला ज्यावेळेस आम्ही लिगली जातो त्यावेळेस जे इक्विपमेंट सुद्धा आम्ही यूज करतो ते सुद्धा आम्हाला सबमिट करावे लागतात कोर्टात. म्हणजे ज्या मोबाईलमध्ये फोटो काढलाय तो सुद्धा सबमिट करावा लागतो.
मग इथे चार्जेस हाय होतात. आणि तुम्हाला घरच्या घरी की नाही मला माझं, बरेच लोक येतात ना, फक्त समाधान करायचं की हे होतो या डिसिजनवरती यायचंय मला. बरेच कपल्स येतात की मला हे रिलेशनशिप सेव्ह करायचंय आणि मला फक्त कन्फ्रंट करायचंय की हे आहे, तो नाकारतोय, ती नाकारतीये, बरोबर. आणि मला सांगायचं की पुढे फ्युचरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप मागे जातात. आणि असं नाहीये की लोक चेंज होत नाहीत, होतात, ड्रास्टिक चेंज होतात. चिटिंग करून सुद्धा परत संसार करून परत चांगलं. खूप, म्हणूनच हा प्रश्न विचारला की ते वेळेनुसार ऐक आले असते, पण माझ्यासमोर आता पुरावे आले. म्हणजे बघा, मला असं संशय असणं की तिचं काहीतरी बाहेर आहे आणि मला तो पुरावाच मिळणं, सो माझा जो संशय आहे तो यकीनमध्ये बदलला आणि त्याच्यानंतर आता मी एक हे होतं, म्हणून तो प्रश्न विचारला. माय वर्क इज बरोबर, तुमचा बिझनेस. आणि मी सांगतोय पण असं नाही की मी नाही, माझ्या बरेच म्हणजे कधी चुकून कधी तुला कुठला कस्टमरचा फोन आला तर तू सांगेल की नाही, आम्ही समजवतो की विचार करा. अगदी काउन्सिलिंग थोडक्यात. आणि काही कस्टमर्स अपफ्रंट विचारतात ह्याच्यात काही चेंज होऊ शकतो का. मी माझं खरं मत देतो. 70% नो, 30% येस. तो काय मेंटॅलिटीचा आहे, ती काय मेंटॅलिटीची आहे, तिला खरंच त्या सगळ्या गोष्टींची जाणीव झाली आहे का, तो रिग्रेट झालाय का, तिलाच ते सेव्ह करायचंय का. बरं, हे सगळं माहिती झाल्यानंतर त्यांची रिॲक्शन काय आहे, कळलं ना, चल निघ, असं आहे का, ठीक आहे चुकलं माझं, मी ह्याच्यात चेंजेस आणीन, आय विल ओव्हरकम इट, तर होऊ शकतं. पण आता तू दोन्ही अँगलनी माझ्याकडे आलास की आता हा आहे ना पुरावा, जा काय करायचं कर, तरी मी समजून सांगेन. मग तू दोन्ही ह्याच्याने आलास तर मग ते माझ्या ह्याच्यावरती पण आहे ना की आता माझ्याकडे पुरावा आलाय, मी काय करू, माझी तर चिडचिड होणारच आहे, स्वाभाविक आहे. आता समोरचा त्याला कितपत रिअश्युरन्स देणार आहे आणि तू ते ऍक्सेप्ट करतोयस का की त्यांनी माफी मागितली आहे, बरोबर, आणि तू माफ पण केलंय, तो तुमचा वैयक्तिक विषय थोडक्यात. पण मला हे आता सगळं कॉन्व्हर्सेशन ऐकल्याच्या नंतर किंवा मी जे ॲस्पेक्ट बघतोय असं की तुमच्या प्रोफेशनचे, की मला असं वाटतं की आपल्यातला माणूस थोडा बाजूला ठेवावा लागत असेल याच्यामध्ये, की एक सतसत म्हणजे एक इमोशन्स म्हणा, हे म्हणा की आता जसं मी विचारलं की त्यांचं पुढे काय झालं, आपल्याला ठीक आहे प्रोफेशनचं जॉब हे नाही आहे आपलं, ते प्रोफेशन नाही. किंवा एखादा आला आहे तो संशय घेतोय तर त्यांना नाही घेतला पाहिजे. थोडं मला वाटतं की माणूस बाजूला ठेवून प्रोफेशनवरती फोकस करावा लागत असेल तुला, बरोबर. कारण तो माणूस जागा ठेवला तर मला असं वाटतं की बरेच कामं तुम्हाला अडथळा येतील, सगळ्याच कामांमध्ये अडथळा येईल, सगळ्याच कामांमध्ये. हे तू बाबा थोडा शांत होऊन मला माझं काम करू दे. हे प्रत्येक प्रोफेशनमध्ये होतं, असं नाही. काही केसेसमध्ये वाईट वाटत नाही, काही केसेसमध्ये अगदी कंठ दाटून येतो, डोळे भरले, कस्टमरच्या डोळ्यात बघतो त्यांच्या डोळ्यात पाणी डोळ्यात पाणी आलंय, होतं ना असं. काही स्टोरीज असतात पण, आणि रिअल स्टोरीज आणि फेक स्टोरीज मध्ये फरक कळतो. पण शेवटी यू कॅनॉट बी बायस टुवर्ड्स हुएव्हर इज कमिंग टू यू. त्यांचं पण ऐकून घेणं, यू नेव्हर नो ना की त्याच्या ट्रूथ काही असू शकतं. काही गोष्टी ड्रॅमॅटिक वाटतात पण त्या खऱ्या असतात. आता माझं सांगण्याचा टोन वेगळा असू शकतो, की माझा जो टोनिंग आहे, माझी जी लहानपणापासून बोलायची पद्धत आहे ती आणि माझ्या एखादा अक्रॉस कोणी व्यक्ती आलाय जो सेम पद्धतीने खोटं बोलतो तर मला वाटेल आपण खोटं बोलतोय. आलं लक्षात तुझ्या की माझ्या डोक्यात तेच, पण ते तसं नसतं. म्हणजे बायस न होता, प्रिज्युडाइज न होता, फक्त पुरावे गोळा करण्यासाठी काम, बायस न होऊन ती केस प्रेज्युडाइज न करणं इज माय मोटो. बरोबर. आता मला जसं दिसतंय की या प्रोफेशनमध्ये तुम्हाला पोलीस यंत्रणा, कायदे म्हणजे वकील या लोकांची मदत नाही म्हणू शकत, पण तुम्हाला खूप कॉन्टॅक्ट्स असावे लागत असतील तुमचे. हो, माझे काही गुरु पोलीस आहेत, सिनियर आहेत, ACP आहेत, काही रिटायर्ड आहेत, ज्यांनी मला कायद्याच्या कचाट्यात राहून म्हणजे कायद्याच्या स्क्वेअर मध्ये राहून काम करायला शिकवलेलं आहे. ते स्वतः पोलीसच आहेत ना, बरोबर. त्यांनी काय चुकीचं नाही शिकवलेलं. जी क्रिमिनॉलॉजी आहे, ज्या पद्धतीने काम केलं जातं, त्यांनी काय मला पोलीस ट्रेनिंग नाही दिलं, पण कुणाला या गोष्टी करतोय तू या गोष्टी कर, ह्या तुझ्या सर्कलला, तुला त्या तुझ्या केसला इथे उपयोगी पडू शकतात. आणि मला एकच कळतं, आता पोलीस आता जसं मगाशी तू विचारलेस की पोलीस का नाही कौटुंबिक वादांमध्ये इंटरेस्ट घेत किंवा नाही पडतात ना. आता कौटुंबिक वादानं मर्डर झालं तर पोलीसच पडणार आहेत ना मध्ये. क्राईम मोठा काहीतरी घडला पाहिजे. आता जसं झालं की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा विवाहबाह्य संबंध जे आहेत ते क्राईम नाही राहिलेले, पण क्राईम नाही राहिले नाही ते क्रिमिनल ऍस्पेक्ट्स मध्ये नाही राहिले, सिव्हिलमध्ये राहिले. तुम्ही त्या बेसिसवरती डिवोर्स घेऊ शकता. आलं का लक्षात? बरोबर.
आणि तुम्ही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करताय ह्याचा अर्थ तुम्ही गुन्हा करत नाही असं नाहीये. तो प्रत्येकाच्या नजरेत गुन्हा. आता गुन्ह्याचं डेफिनेशन कोणाचं काय माहित नाही. गुन्हा हा गुन्हाच आहे. बरं, कायद्यात खोटं बोलणं गुन्हा आहे का? अशी एखादी मोठी क्रिमिनल केस आली तुझ्याकडे? म्हणजे काय होतं की आता जस्ट थोडं समजावून सांगतो की एखाद्याच्या घरामध्ये मर्डर झालेलं आहे. ओके, पोलीसमध्ये ती केस सुरू आहे आणि तिकडं तपासाला फार विलंब लागतो. जशी आपली न्यायव्यवस्था बाकीची यंत्रणा जशी आहे त्याला विलंब लागतो. आणि माझ्यासारखा एखादा क्युरियस व्यक्ती की नाही, मला पर्सनली ही केस हँडल करायची, मला बाहेरून तपास करायचा आहे की ह्या गोष्टी कशा घडल्या होत्या, असं काय येतं? आलं होतं, खूप पूर्वी आलं होतं माझ्याकडे. ती सुसाईड दाखवलेली केस मर्डर होती. म्हणजे ह्याच्यात पोलिसांची दिशाभूल झाली होती. आलं का लक्षात? तो पोस्टमॉर्टम मॅनेज झाला होता, त्यामुळे पोलिसांना वाटलं होतं की इट्स अ सुसाईड. पण पोस्टमॉर्टम मध्ये अर्लियर रिपोर्ट्समध्ये VO जे आपण म्हणतो तुमच्या डॉक्टरने, तर त्याच्यावरनं ते लक्षात आलं होतं. मला त्याचे 2 पोस्टमॉर्टम आणि एक जुनं पोस्टमॉर्टमचं झेरॉक्स सापडलं होतं जे मॅन्युप्युलेट झालं होतं. खूप वर्षापूर्वीची केस. मग आपण तो रिपोर्ट देऊन पोलिसांना, म्हणजे माझ्या क्लायंटच्या थ्रू, म्हणजे मी ग्राउंडवर्क करून, मग त्यांनी परत तो गुन्हा दाखल केला. मग होमिसाईड झाली, मग ती मर्डर केसमध्ये कन्वर्ट झाली. ओके, हे झालं. पोलीस मदत घेतात तुमची कधी अशा या, म्हणजे काही केसेस? आता समजा एखादी थातूर असेल की फोन आला की तेवढं जरा मला इन्व्हेस्ट करून दे, तर पुरावे आणून दे, आणि त्यांनी ते पुरावे मी मला लक्ष ठेवायला सांगितलेल्या केसेस आहेत. ओके, हां, पण ते नॉट ऑन सॅलरी और किंवा गव्हर्नमेंट मला बॅकअप करते नाही, पर्सनल रिक्वेस्टवरती. आता कुठलाही डिटेक्शन टीम ही वेगळी असते. पोलीस चौकी, पोलीस स्टेशनची जी इन्व्हेस्टिगेशनची जी पद्धत असते ती, त्याचा मोडस ऑफ ऑपरेंडी वेगळा असतो. आमचा कसं, आम्ही दिवसभर उभं राहून, तुम्ही कुठल्या हवालदाराला किंवा पोलीस कॉन्स्टेबलला असं कसं सांगू शकणार आहे की त्या नवरा बायकोचा अफेअर आहे आणि आता तू 12 तास त्याच्या मागे राहा. आपल्या पोलीस स्टेशनला आलेली केस आहे. एक तरी हवालदार, एक तरी लेडी हवालदार, LPC, PC हवालदार उरतील का पुण्यात? सगळे एका कोणाच्या नवरा बायकोच्या मागेच दिसतील. असं थोडी नाही, म्हणूनच विचार. त्याच्यासाठी ते सिव्हिलमध्ये घ्यायचं. क्रिमिनल मध्ये काय येतं, 498 येतं, डोमेस्टिक व्हायलन्स येतंय, ते करा ना तुम्ही. केस मारहाण झाली, हे सगळं झालंय, अफेअर बिफेअर ते तुम्ही तुमचं बघा. ते पोलिसांचं काम नाही. पण पोलीस हायर करतात, म्हणजे हायर म्हणण्यापेक्षा मी तर म्हणतो जस्ट कॉन्टॅक्ट मध्येच कुणाल असं एक आहे, मला एक थोडंसं हे करून दे, मला पुरावे आणून दे. नाही, आता कसं जसं होतं ना, पुरावे बिरावे नाही, ऑफ रेकॉर्ड पण होऊ शकत असेल. ऑफच रेकॉर्ड. पण ते काय, चोर आहे, फ्रॉड आहे. चोर पण नाही म्हणतात, फ्रॉडस्टर्स असतात ना, स्कॅम केलेले, त्यांना ऑलरेडी माहिती असतं की तो कुठे काय, फक्त इन अँड आउट. थोडक्यात बातमीदार म्हणायला काय हरकत आहे. लोक याला खबरी म्हणतात आजकाल. पण मी अनोळखी लोकांच्या की यस कामं केलेली आहेत मी. तू कधी फसलोय म्हणजे तसं हे रिस्कीच जॉब आहे ना कोणाचा तरी. हा, म्हणजे असं धरलो गेलोय नाही, नो, धरलो नाही गेलेलो कधी मी. हा, पण मग सब्जेक्ट अलर्ट होतो हे जाणवलं की मी काम सोडून देतो. बर, की मी माझ्या टीमला पण सांगतो, सब्जेक्ट अलर्ट झालाय, कळतोय तुम्हाला, सो लिव्ह इट. तिथनं परसिव्हच नाही करायचं पुढे. ती रिस्क नाही घ्यायची, कारण ती फार विश्वासाने कस्टमरने काम दिलेलं असतं आपल्याकडे. आणि त्यात आपण जर घाण केली, म्हणजे आम्ही जर घाण केली, आमच्याकडनं एक जरी चुकी झाली, त्या केसवरती मग घंटा कोणी काम करू नाही शकत. हे तेवढंच खरं आहे. खूप छान. आता जसं सांगतोयस तू, इतक्या साऱ्या केसेस येत असतील याच्यामध्ये, तू एकटा तर पळणार नाही, खाली टीम असेल. हो, आहे ना. याच्यासाठी ट्रेनिंग काय असते? माझ्याकडे आता पण माझ्या पॉडकास्ट बघून सुद्धा माझ्याकडे मुलं येतात ट्रेनिंगसाठी की आम्हाला ट्रेनिंग हवं आहे, मला जॉब करायचा आहे. मग मी सांगतो तुम्ही जॉब करा किंवा तुम्ही स्वतःची एजन्सी सुरू करा, मला काही फरक पडत नाही. तुम्ही तुमच्या कौशल्याने जे तुम्हाला करता येते ते तुम्ही करा. बरीच मुलं माझ्याकडे, खूप जुनी मुलं आहेत जे अजूनही माझ्याकडे काम करत आहेत. म्हणजे टीम आहे माझ्याकडे. जसं मी सांगितलं मग की मी गे केसेस, बायसेक्शुअल केसेस, याच्यावरती लेस्बियन केसेस, ह्यांची माझी टीम आहे. काही माझ्याकडे टॉमबॉय आहेत, मुली आहेत, काही लेस्बियन मुली कामाला आहेत, काही बायसेक्शुअल लोकंसुद्धा कामाला आहेत, टीम आहे. काही गे टीम पण आहे माझ्याकडे कामाला. बरं, माझा तृतीयपंथी समाजाशी खूप मोठा संपर्क आहे. बरं, मग हे जसं केसला त्या उपयोगी पडतील तसं तू त्यांना बोलवतो की त्याच पद्धतीने कामं ते सगळ्या केसेसवर करतात. ओके ओके. पण स्पेशालिटी त्यांची ती त्यांच्या ट्रेनिंग त्यांना सगळ्याच ह्याच्यावरती झालेलं. म्हणजे सर्व्हिलन्स असू दे किंवा कुठे इन्व्हेस्टिगेट करणं असू दे, कुठून माहिती काढणं असू दे, तर ट्रेनिंग त्यांची सगळ्यांची झालेली आहेत. काही रोजची साडी घालणारी आहेत, काही रोजच्या पॅन्ट शर्ट घालणारे आहेत. एका टॉप प्रायव्हेट डिटेक्टिव्हमध्ये कुठले गुण असायला पाहिजेत? डिटेक्टिव्हमध्ये आता हे गुण पाहिजेतच त्याच्यामध्ये, असं काही नाही.
सी की जसं आता तू म्हणतो पेशन्स नसेल तर तो प्रायव्हेट डिटेक्टिव्ह होऊच शकत नाही. एखाद्या व्यक्ती वरती कामाला गेला आहे, एक दिवसभर तिथं उभा राहणं म्हणजे त्या अर्थाने मी ते गुण विचारतो की कुठले असे गुण पाहिजेत त्याच्यामध्ये हे असले तर तो प्रायव्हेट डिटेक्टिव्ह होऊ शकतो अथवा नाही. मला मी तुला फ्रँकली सांगू का, मी आजपर्यंत कधी हा कौशल्यावरती जजमेंटल व्ह्यू झालाच नाही. बरं. मी जे करत आलो ते मला आवडत गेलं आणि ते त्या चौकटीत बसलं. आता माझं ऑब्झर्वेशन चांगलं आहे. समटाईम्स माय पार्टनर किंवा माझ्यासोबत जे असणारी लोक किंवा माझे पार्टनर सुद्धा मला की काय बघतोय, आणि नंतर त्यांना कळायला लागलं. मग ते टॉपिक्स मी काढायला लागलो ना, की मी तुला आठवतं का त्या दिवशी असं झालं तसं झालं. म्हणजे प्रत्येकाची खासियत वेगळी. माझं ऑब्झर्वेशन चांगलं आहे, माझी फोटोजेनिक मेमरी, मी माणूस विसरत नाही. एकदा माझ्याकडे क्लायंट आले होते, आता 2 महिन्यापूर्वीचा किस्सा आहे. मी त्यांना 1998 साली बालाजीनगरला पाहिलं होतं. त्यांची गाडी कुठली होती मी त्यांना सांगितलं आणि म्हटलं तुमचं इथं दुकान होतं का? ते म्हणते तुला कसं माहिती, मी तुम्हाला तिथेच बघितलंय लहानपणी म्हणून. खूप छान. म्हणजे माझं ऑब्झर्वेशन लहानपणापासून चांगलं. सो दिस इज माय प्लस पॉईंट. मग तुमचा जर तू असं पर्टिक्युलरली विचारलं तर काय, ऑब्झर्वेशन, बरोबर, तुझी मेमरी, तू लोकांबरोबर कसं किती लवकर जेल होऊ शकतोस, कुठल्या ह्याच्यात गेल्यावर कुठे कसं वागायचंय, हे असं. खूप छान. प्रायव्हेट डिटेक्टिव्हच्या मूवीज मला सुद्धा खूप आवडतात आणि प्रत्येकजण आवडीनं पाहतात ते ज्या पद्धतीने क्राईम केसेस चालतात. मी पण बघतो. तू पाहिलेस ग्लोबल असं सिनेमा वगैरे तर पाहतात? जेम्स बॉन्ड तो सोडतच नाही, कारण मी माझ्या आवडीच्या जेम्स बॉन्ड कॅरेक्टर्स मधले ज्यांनी केलेले ते पियर्स ब्रॉसनन आणि डॅनियल क्रेग. ह्या दोघांनंतर मला आणि त्याच्या आधी कोणी आवडलंच नाही. बरं. वन ऑफ द बेस्ट हेच. मग त्याच्यानंतर मग सिरीजच आहेत. मग शेरलॉक होम्सच्या सिरीज आहेत. रॉबर्ट डॉनी ज्युनियरचा पण मी शेरलॉक होम्स बघितलेला आहे. नंतरचा तो काय त्याचा ना माझ्या ह्याच्यातला तो लोकी नाही, ओपन हायमर मधला त्याची जी एक शेरलॉक होम्सची सिरीज नाही, तो नाही, तो वेगळा. डॉक्टर स्ट्रेंज जे कॅरेक्टर त्यांनी त्याची एक सिरीज होती शेरलॉक होम्सची, ती अमेझिंग होती. म्हणजे ती सगळ्यांना तोडतीच होती. मग एनोला होम्स बघितले मी त्याच्यानंतर मग इंडियन मध्ये तर मग ब्योमकेश बक्षी वगैरे ते नॉर्मल झालं. पण मी तसे मग डॉक्युमेंटरीज बघतो, मर्डर सायफाईज असू दे, ओरिजिनल केसेस ज्या झालेल्या आहेत, सिरियल किलर. त्याच्यात तो सिरियल किलरची थिंकिंग काय ते ठीक आहे. त्याच्यात मग ते रेपिस्ट आले, पीडीएफएल आले, की कुठल्या एजमधली लोक लहान पोरांवरती जास्त आकर्षण ठेवतात, त्यांना लहान मुलांबरोबर रेप करणं, सेक्स करणं किंवा विनयभंग करणं, त्यांना जास्त ते हे इच्छा होतात. त्या केसेसमध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे, की तो व्यक्ती मी बघून सांगू शकतो. असं होतं माझं. आणि मग त्यांची जी इन्व्हेस्टिगेशनची पद्धत त्यांनी मांडलेली असते ती मी रिअल लाईफमध्ये वापरायची प्रयत्न करतो, त्याची ती अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो. कारण त्यातला 10-15% जरी आलं तरी ते काही गोष्टी रुळायला लागतात. बरोबर. तर ती टेक्निक आवडते मला. आपण ज्या क्षेत्रात काम करतो तिथे एक आपला आयडॉल असतो. तसं तुझा कोण आहे प्रायव्हेट? हे मला हे फक्त बघायला आवडतं. माझा आयडॉल म्हणजे तुला माहिती बहिर्जी नाईक, त्यांच्या व्यतिरिक्त तेच खरे डिटेक्टिव्ह. हे तर नंतर सगळे फेरीटेल आहेत. ह्याच्यातलं खरं कोण आहे? बरोबर, ते खरं आहेत. जसं तूही म्हणालास, तुझं पुस्तकही सांगतं की खऱ्या बहिर्जी नायकांचं नाव सुद्धा लोकांना माहिती नाही. म्हणजे तर मग पण जे काही आहे, जो काही स्वराज्याचा वाटा होता, जिथे कुठे त्यांचा उल्लेख होता ॲज अ महाराष्ट्रीयन, महाराजांच्या आधी किंवा महाराजांच्या नंतर जे काही तुमच्या सगळ्यांसाठी महाराज असतील, माझ्यासाठी आहेत, पण माझ्यासाठी जो ॲक्च्युअल आयडियल की माझं कॉन्सन्ट्रेशन ते बहिर्जी नाईकच आहे. अरे वा, खूप छान. बहिर्जी नाईक किती मोठं पात्र आहे हे तर अगदी ते मी जेव्हा माझ्या कंपनीचं म्हणतात ना, सागा आहे, इट्स अ टेल, इट्स अ नेव्हर एंडिंग टेल. ते कधी न संपणार आणि कधी न समजणार. म्हणजे मी जेव्हा ते पुस्तक लिहिलं आणि जे वाचतायत आणि माझे जवळचे मित्र त्यांनी सांगायचं की तू ज्या पद्धतीने लिहिलंयस, तुला अशी भीती नाही वाटत की हे लोक म्हणजे असं लोक तुला क्लेम करतील की महाराजांपेक्षा खतरनाक पात्र काहीतरी उभं राहिलं? असं नाही. म्हणलं तुम्ही आधी पुस्तक वाचा पूर्ण आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बहिर्जी नाईक तर ग्रेट होतेच, त्या ग्रेटनेसला मोल्ड करून एक्झॅक्टली फॉर्म करणारे मग छत्रपती शिवाजी महाराज आहेत. सो बहिर्जी नाईकांचा तर विषय प्रत्येकाचा आपापला वाटतो. बरोबर आहे. मला वाटतं की आता भगवद्गीताला म्हणतात जशाच तशी, ज्याला जशी कळली त्याला तशी कळली. अगदी तसं तू जे काही लिहिलेस, ज्याला जसं कळलं त्याला तसं कळलं. अगदी खूप छान. या नोटवरती मला असं वाटतं आपण थांबलं पाहिजे. बहिर्जी नायकांवरती आता इथून पुढे काही नको बोलायला. येस,
सॅल्यूट टू दे, त्यांना सॅल्यूट आहे. थँक्यू. सो असा होता आजचा एकदम आगळा वेगळा इंटरेस्टिंग खूप एक्साइटिंग असा हा पॉडकास्ट प्रायव्हेट डिटेक्टिव्ह गुप्तहेर ज्याला म्हणतो. खूप सुंदर पॉडकास्ट, म्हणजे माझ्यासाठी हे खूप वेगळं होतं, तुमच्यासाठी सुद्धा आगळं वेगळं प्रकरण आहे. आणि त्याच्यात हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला याच्यावरती काहीही तुमची प्रतिक्रिया असेल ते कमेंट करून आम्हाला सांगा. पुढे जर असं वाटलं की आणखीन याच्या डीपमध्ये जाऊन आम्हाला या विषयावरती अजून जाणून घ्यायचं आहे तर पुन्हा आपण कुणाल दादाला बोलूयात. पुन्हा तो आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी या मंचावरती येणार ना? 100%. ओके. आणि तोपर्यंत तुम्हाला माहितीच आहे, स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. थँक्यू सो मच.